तरी पण लय जायचं ना पुढे शेंगाय तो बाबा होय काय देऊ पाटील शेती दशा काय केली ते होय हे बघ सगळं वनच आहेत वारच आहेत पण बांधलं नव्हतं काय सवन बांधले काय झालं इसनी हे जे मुरकी होते का मुरकी त्याचं शेंगा अडकलेलं असं झालं मुरकी खाऊ दे पाहिजे त्याला लोका काय पण खातंय काय पण खाते तसा ह्यो भाज्या सोडून काय कराय फोन आलेलं हत्ती गावात लावले होय 2-3 सर तेच काय हत्ती घास लावलं काय आहे पेट्रोल काय भरलं तर बाळूमामाच्या नावानं चांगलं कारण की असा विषय झालेला फेरा टाकायचं ठरलेलं फेरा टाकायचं आणि ते 2-3 दिवस झालं मित्रमंडळीने फोन करतोय की बाबा असा फेरा टाकायचा आहे तर प्रत्येकजण आपल्या कामात बिझी आहे त्याला काय करायचं कारण की आपल्याला फेऱ्याला न्यायसाठी कार्तिक ह्यो आपला रायफल आणि सगळ्यात मेन शेव बाजे शेठ हे 3 जण मी फेऱ्याला निघालो घेऊन म्हटलं ह्याला काय होतं बघायचं नाहीतर एकटाच मी घेऊन जाणार होतो आता म्हटलं आवरायचं 3 जण भरणार आणि फेऱ्याला पाठीच्या फाटीला घेऊन जाणार आहे तिकडे कारण की ह्याला मारल्यापासून ह्याला फेरा बिरा काय नाही 15 दिवस झाले बसूनच होता म्हणजे फेरा काढायचा मग हेच मैदान चालू करायचं आणि हेच पळवणार मी ह्या दोघांचं फेरं टाकणार बाजाचं तिथं गेल्यावर बघा कुणावर टाकायचा आणि रायबशेट मंचीला तर रायबशेटचा विषय काय झाला आहे गाडीत बसणार नाही तेवढी ही तिघंच बसतील आता रायबाला पुढल्या वेळेस नेणार आहे फेऱ्याला मग आता घेतो बरोबर आवरून हो मेन सांगायचं राहिलं की आयला काय करायचं म्हटलं एकटा मग तिथं ज्यांच्याबरोबर फेऱ्या टाकायला जाणार आहे ती पण म्हटली ती 1-2 जण घेऊन या कारण त्यांच्याबरोबर पण जरा पोरं कमी तर वर आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत त्यांचा फोन आला त्यांचं गाव आहे तांदूळवाडी तिथनं फोन आला की काय मी कोणाला बोललेलो नव्हते विषय काय नक्की त्यांचा फोन आला दादा उद्याच काय नियोजन केलं काय म्हटलं फेऱ्याचं काल फोन आलेला त्यांचं ते म्हटलं ते आम्ही येणार आहे आयुष्यपद म्हणलं सोन्याहून पिवळं झालं म्हटलं विषयच नाही तर म्हटलं कधी येणार आहे तर आता या लागली बघा 7:30-8 वाजेपर्यंत येतो म्हटलं तिथं शेडू मग ती 2-3 आहे ती हे 1 नंबर म्हटलं मग आता ते आपल्याबरोबर येणार आहे ती पिकअपमधनं म्हणून म्हटलं आलेलं बाळूमामाच्या नावानं चांग बोलले कारण की मनानंच त्यांचा फोन आला ते याच्या आधी पण भेटायला आलेली मागल्या 1-2-3 दिवसापूर्वी मग तेव्हा म्हणत होते नियोजन असलं तर सांगा जावं आम्ही येतो म्हणून मग त्यांचा परत मनानंच फोन आला नियोजन केलं काय तर म्हटलं हो केले चला बरं झाले लागलेत आता ते 2-3 आहे ती मी एक चकडा बिकडा भरतो तर ते याच्या आधी मला इथलं आवरायचं त्या साहेबाचं मी काल मुरकी आणले कारण की काय झाले त्या दिवशी मुरकी तोडलेली आपण त्याला मारलं म्हणून पाहिला कुठं ठेवली मुरकी इच्छा गावात 1200 भावात हां गाडीलाच आहे मुरकी बरं शेअर करतो तुमच्याबरोबर मुरकीला भारी मी आली आधी आवरून घेतो सगळ्यांचं बरा अय भाज्या तर आज बघा भाज्या काय करतोय आणि तर मी मागाशी असं काय आलेलं बोललेलो की आपलं फॅमिली मेंबर 2 आहे ती 2-3 काय म्हटलं ती येणार आहे ती तर ही दादा आली ती ह्या दादानी सांगतो तुम्हाला छकडा भरू लागलीत परत ह्याला साहेबांनी मुरकी टाकल्या पाईप काढायची होती तर आता वेळ नाही मग म्हटली तेवढा फेरा असू दे पाईप तर आता बघा रायफलला कार्तिकला आणि भाज्याला घेऊन निघालो मैदानात तर दादा नमस्कार कुठलं गाव येलूर आणि तुम्ही हे पण करताय ड्रायव्हिंग नाव कसं गौरव ड्रायव्हर येलूर तर ही आली ती आणि ही एक दादा ही मला वाटतं 2-3 दिवस झाले तुम्ही आलेला आणि तेव्हाच हे बोललेले की तुमचं नियोजन काय पण असतं ते सांगा मी येणार आहे तर आज असं झालेलं की आईला कोणच नाही माझ्यावर मी ह्याच बोलले माहिती आहे का कोण नाही मी एकटाच जाणार जमलंच तर मी भरणार होतो तेव्हा ह्यांचा फोन आला की बाबा काही नियोजन आहे का म्हणजे 1 नंबर म्हणलं हाई बाळूमामा आहेत पाठीशी म्हणजे कोण ना कोण जोडून देते ते तुमचं नाव कसं प्रथमेश दीपक तोडकर तर आता काय वाटतं म्हणजे कसं काय म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा जाव्या ह्यासनी मदत करूया संघर्ष बघताय काय 5,005 धावणीचा संघर्ष तर बघा निस्वार्थपणे आली ती काय ह्यात स्वार्थ नाही काय नाही बरं म्हणजे काय संबंध तसं जर विचार केला तुम्ही काय संबंध इकडे आता तेच की नव्ह तसा विचार केला तर तुम्ही एका दुसरा असता तर मला असतं काय माहिती आहे का जाऊ दे आपल्याला काय करायचं तिकडे टाकायला टाकू फेरा म्हणजे सकाळी आली ती बघा ही जवळजवळ मला 2 तास झाला असते 1.5-2 तास 7 वाजता आली ती आणि मला तर वेळ झाला जरा काय मला फेऱ्याला मैदानाला जाताना वेळ होतोच
हमखास. तर ते कामावर गेलाय. हो ते हा तीच म्हणलं ती काय करतो कुठं कामावर गेला ती. आता आयफोन गेला ते कामावर जायला. आयफोन होता. तर श्रीषा आलेली आहे आयफोन याला. छत्रीला थांब छत्रीलाही करत थांब देत इथंच काय फिरायला ऐ फिरायला इथंच काय चिक्याला नाही चिक्या जा बोलू चिक्याला श्रीषा गाडीच्या मागणी येणार तू नाही येत तू चला बऱ्या भाजीला बऱ्या आधी चला टाप टाकली पाहिजे. तर रायबाला भरला आहे सॉरी कार्तिकला भरला आहे रायफलला भरला आहे भाज्याला भरला आहे. येतो मग हवा कार्तिकला मध्ये गाठला आहे. कार्तिकला बांधलेला नाही काय अजून बांधलाय लूज आहे की बाहेर येतो वैरून खायला आला तिच्या हातला तिथं त्याला बांधतो वर जाऊन. तर आता फाटी आलो झाला फारस लय मोठा व गाडी कुठं लावली बघा गाडी अडकली च्या गावात सगळी सर्कसच झाली. कशी कशी गाडी बाहेर काढली आमचा आम्हाला माहिती. गाडीचं जेवढं याला इथं त्याला गेलं त्याच्या डबल गेलं असेल बाहेर काढायला नुसतं नाट्य 100 अडकली गाडी तिथं अडकली बघा ती छकडा का नाही तिथं म्हटलं बैल उतरायची तिथनं गाडी कशी तरी काढली बाहेर आणि इथं येऊन अडकली परत. आणि आपल्यापेक्षा इकडे जास्त पाऊस पडला आम्हाला काय वाटलं इकडे पाऊस नसेल कारण आता फाटी आम्ही अजून बघितलेला नाही त्या कशी बैल उतरले ते डायरेक्ट गाडी मोठं रस्त्याकडे लावलं रस्त्याला तापलं पाऊस बिस आला तरी आम्ही सगळं रेंज करून टाकली इथं गाडी अडकली परत तिथं अडकली तिथनं कशी तर काढली बाहेर. यासने आकडून बांधले कारण की वैरण खातील म्हणून. समोर ड्रायव्हर आहेत काय होते अजून त्यासनी विश्वास नाही हो काय झालंय ते 9ला म्हटलं की 12ला आहे 12ला म्हटलं की मग 3लाच त्यामुळे त्याच्याने विश्वास नाही म्हणून त्याने पटना बहुतेक आज कसं काय बाबा एवढं लोक आले ते आई काही फाटी बघा निघाले आणि सगळं अवघड झाले. बाहेरच नाही गोळा नाही काय बी निष्ठाचा नाही ह्या नाही कठीण आहे. साठी माळलेली आम्ही त्या मागल्या दिवशी आपण टाकली गावतं त्यात जरा बंद होतं चिकू नाही दे म्हणून म्हटलं आले आपण गाडी फिरली असते बरं झालं असतं नाही आहे पता आहे चांगली तिथं जरा बघील पाहिजे चिकू आहे तिथं नाहीतरी आपण टाकू ह्यात एवढा विषय नाही काय माहिती आहे का गवताच्या पाणी सांगणार नाही तर बघा काय म्हणते त्याचं होम ग्राउंड आहे माझ्या मते शिवर पडलो हा ना का नाही एवढाच चिकूड एवढंच तिथं ना इथं एवढाच स्टॉक एवढाच टाक्या नाही कारण की ही मोह पण आहे पाणी सरणार नाहीत बाहेर उठणार आहेत जरा बऱ्यापैकी व्यायाम म्हणजे चांगला होईल त्यांचा आईला नाव बरं त्याला त्याला करून नाव सोडून काय बोललं मी बोलतो त्यांच्यावर झोपाई घेऊ का विचारतो नाही परतीमध्ये पाहिलं ह्याच्यावर काढू वाड्यावर ताण ताण आपल्या
भाज्या कसा बघतोय बघा हो का इथं भाजी आहे कसं आहे लय मस्ती केली त्यानं धावून येईल सगळं उकरून काढलंय ते बघा कपाळ उभा राहिले आपण सगळे काढले तिथे माशा पडायला लागले इकडे 2 आले जिथे पिल्ली चला सौरव ड्रायव्हर यायला लागेल गोडा घेऊन पहिल्यांदा फेरं टाकतोय असं दोघांनी पण डावीन टाकतो एक आणि परत उजवीनं नाहीतर उजवीनं बघा काय म्हणते त्यांच्या ह्याच्यावर तर रायफलला टाकायचा पहिला उजवी फेरा परत कारण की आपल्या कार्तिकवर फेरा टाकायचा तेव्हा रायफलला डावीन टाकणार आहे मालवीस कार्तिकला डावीन टाकलेला की घरची गाडी पळवलेली तेव्हा आता खांदा बदलायचा आहे म्हणून म्हणजे पहिला फेरा घोड्यावर उजवीनं पडवले सर चला काय झाली आपण घेतो खेळ आईला कसली नशीब बनायची झोपली तीन पाऊस आला येस नाही आला याला हो 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 चांगलाच राव पाऊस आला काय करे It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal. तर आता रायफलला टाकला फेरा मस्त भरलाय आणि पाऊस चालू आहे पावसात फेरा टाकलाय आता झोपलाय कार्तिकला उजवी टाकायचा फेरा आणि भाज्याला परत टाकणार आहे चला आता कार्तिकला घेऊन जातो खाली
love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. तर आता मस्तपैकी फेर टाकलेली आणि भाज्याचा काही विशेष कधी गेला भाज्यानं म्हणजे आता कसं पहिला लांब जात होतं तसा लांब जात नाही 1-2 तास सुटतोय आणि जागेवर थांबतोय आणि ह्या दादाने मला चांगली साथ दिली ह्याने दिली ह्या कार्यकर्त्यांनी दिली असल्या पावसात हे दोघंजण थांबलेली ती म्हणजे फेऱ्यासाठी आणि झोपली आपण आणि फेरं चालू झालं आणि सॉरी झोपलं आणि पाऊस चालू झाला असा विषय झाला मग पावसात फेरं टाकली ती आणि आता नाही आबा आलं त्यात गाडी अडकली दादाने आपल्यासाठी जवळजवळ 3-4 तासाच काढली खरंच तुमचं बरं का मनापासून आभार आहे बरं का आणि आता हिने गाडी हाणाय गेली ते तर विषय काय झाला हो आपला घरचा साज माहिती का फाटी पूर्ण बोलली आहे त्यामुळे काय करते ती चाचण पळत नाही ती पळते ती ह्याच्यावर गावतान पळते ती गावतान गावतान पाळाय बघते ती मग हे दादा म्हणते ते गाडीने हाणणार आहे मग तसा विषय झाला मग ते परत सौरव ड्रायव्हरचे ते म्हणजे ह्याचं घरचं हे मैदान असल्यागत म्हणजे आपलं सॉरी फाटी असल्यागत मग त्यानं म्हटलं मी हाणतो गाडी मग त्यानं परत हाणली म्हणजे आता यावेळेस काय केलेलं आपण रायफल टाकलेला डावीनं कार्तिक टाकला उजवीनं मग आता बास केलं कारण की आता मैदान करायचं रायफलचं कार्तिकचं पहिरा बघायला चालू आता बघा गाडी अडकली त्यात तर पुन्हा एकदा दादा तुमचं नाव सांगावं माझं नाव गौरव ड्रायव्हर आणि पण ड्रायव्हर आहे बरं का गाडी चांगली आणि घोडा पण आहे ना तुमचं घोड्यात म्हणजे फेरायला देता काय ओके पैसे 700 रुपये फेरा कारण स्पीडच तसं आहे घोड्याला पण ते आपण लवकरच फेरा टाकणार आहे घोड्यावर रायबाचं टाकायचं आहेत या दोघांचं टाकायचं आहेत तेव्हा मी तुम्ही ह्या दादाचा घोडा तुमच्यावर शेअर करतो म्हणजे हाय का हाय स्पीड त्यांनी मला व्हिडिओ दाखवली ती आणि एकदम शहाणा आहे जाग्यावरूनच हा गाठला तरी हाला पण सुटतोय तर खरंच आभार आहे बरं का आणि तुम्ही पण वेळात वेळ काढला जा आज कॅमेरामॅन ही होती ती कुणाला बाहेर घेताय ती तरी 2 दादा पण पाक भिजलीत कसं आहे मग भाजी डोक्याला ताप आहे नाही त्याच्या मनात कधी येणार आहे काय माहित यो मुरकी गळ्यात घातल्या काय हा गाईची
कार्तिक पण गेलता आज फिरायला. आता उतरायचं चाललंय रायफल. चिक्याव तर रायफल बाहेर आलाय. तिकडं जा. हा? भाजी लय वांडा आहे हो. पोट लागली आता तर वडून आत बांधला तरी बी तीन एसनीला बांधून सुद्धा काही उपयोग नाही ना. म्हणजे लक्षच बाहेर असते पोट. तुम्ही बघितलं आज प्रत्यक्षात, असं व्हिडिओत बघणं आणि रिअल मध्ये बघणं तुम्ही अनुभवला आज. दादा म्हणत मला समोर लय पळतोय, हा अशी समोर नेऊन लेबर गाडी बाहेर काढते, खाली नाही तरी नाही जमवलं. नाही काय अजिबात पळाला नाही, तोंडात जात होता का? लक्षात नव्हती तुझ्या आज. पूर्ण पूर्ण बाहेर लक्ष आहे पूर्ण. वाटतं पर्याय बी. हा वाटतं पर्याय बी. करायचं आतनं मधनं टाकायचा फेरा त्यानंच. असं आहे. होय आता काय नाही, हाय आता आपल्या दावणीला काही त्याला ठेवायचं असेल त्याला तसाच ठेवायचा आहे का? टाप घातल्या का छकड्याला थोड. तिकडे जाऊ देल दादा पलीकडे. तर तुम्ही ऐकलं दादा काय बोललेत की किती जरी प्रयत्न केला. कुठे लागून घेतली. खाया रे भाज्या डोकं फिरवतोस तू. ह्यासने आज लय कॉन्फिडन्स होता की भाज्या साया पळणार आहे. ओ ग माझी पिल्लू आलीस तू. ही तर पळलं का चांगलं. मग असू दे, ह्यो आहे की आपली हाऊस भागवाय. होय ना रे माझी चिंगी पळलीच नव का. पाणी प्यायचे चला अजून वैरण खायचे. खाया रे भाज्या असंच करणार वी. हा मागच्या पायाला लागले वी. काय गाडी लागली काय? यायची वड. तुला जागेवर बसायचंय म्हण की नुसतं वर तांड करू. काय खुळायस तू? खुळाय घरला पडला गाडी. कवा त्याला घरला येतील कवा येते. आता स्प्रे कुठे ठेवला असते दिवशी. हो का तेव्हा काय दादा किती चक्र खाली ती दादा तिथं गाडी वर आहे ती. आधी जाऊ देईल की तुम्ही छकडा घ्या खाली, मी मारतो स्प्रे. ही बघा माझं पिल्लू. उमा उमा तुम्ही नुसती सेवा करून घ्या. हं सेवा केली तर मेवा काही देऊ नका. होय नाटकं करतेस. हा हा म्हणजे स्प्रे मारून नाटकं नाही हो. आता शेवटी लागले काय जात तिकडे. जाऊ दे हो. विषय सोडून द्या. टाकलायसा फेरा, सांगितलेला तुम्ही जुगाड केलायसा, विषय संपला. प्रयत्न केलाय होय. अहो मग झालंय म्हणते मी. आता जाऊ दे. तर स्प्रे मारला पाहिजे, त्याला जखम कुठे ठेवता आणि माशी चावायची आणि काहीतरी हुयाचं आणि काहीतरी. आणि आज काय झाले पावसाला, बहुतेक उद्यापासून पाऊस मुसळधार चालू होणारच आहे. तर ह्या दोन दादांनी भरपूर मदत केल्या. की खाली आल्यानंतरच आपण बोलू, कारण पावसात मोबाईल त्या व्यवस्थित भिजला तर दिसणार पण नाही. तुला आता धुतला पाहिजे. आणि कुणाला नाही असं वाटलं हो. त्या यसनीचे हे ना सुराला लागल. असू दे, लक्षात राहिलं. तोंड कसं गरीबागत करतो त्याने लय वाईट वाटतं. आला का नाही असं. मी पळून आलो खरं पळलंच नाही असं सांगतो आणि रडतो. काय का आता रडू येते वी. म्हणजे चिक्या नाही त्यांचा पाय पडला असता. नाही नाही तेच की ते वास घेतोय तुमचा. चावलं नाही ना का?
त्या लोडण्याचा परिणाम की चावाय आला चावायला चावला मला म्हणते ना, कुत्रा आहे पाठीमागे. आम्ही कुठं माहिती नाही केलं. माझा ती पाय पाठवते माझ्या अंगावर शिकतो हे मी लावतो. नाही नाही वाढली मूर्ती. यात नाही का नाही असली पाहिजे असली पाहिजे. नाही तर ती पट्टी जास्ती माहिती आहे, पट्टी. माझ्याला कशी माहिती? हा काय बरं. काय ऐकतोयस जमत नाही मी काय तशी वांग पण टाकते जास्तीत जास्त तास फेर पडले तसं की टाकत नाही चालतंय. तर आपल्या फॅमिलीला हेच सांगायचं आहे की प्रयत्न काही थांबलेले नाहीत. आज आपला रायफल आणि कार्तिक छान पळालीत. आता बाजाचं काय सगळ्यासनी तोंडपाठ झाले, काय बोलायला पण नको. आणि ही दादा आलं, खरंच त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि ह्या दादांनी पुढच्या वेळेस रायबाला आणि आपल्या ब्रह्माला बोलवले त्यांच्या घोडीवर फेरे टाकायला. त्यावेळेस आणि तुम्हाला ही दादा दिसतीलच. दादांची ओळख करून दिली असतं का नाही, नाव वगैरे? हां मग ठीक आहे, चला. फेरा टाकून आली ती आणि आता लागली ती शेड धुयाला. गयांच्या खाली लईच घाण झालेली किचकिच. आणि हिला आली तरी जरा काय झालं की हां, आणि लगेच तिथं पोट बिघडते. घाबरत्या कशाला कुणासाठी? एकदम चकचकीतच झालं की हो, एकदम चकचकीतच की. गडबड. ती काय म्हणते ती की रात्रभर नुसतं विचार करून करूनच फेऱ्याचा जीव गायला येते. आशा होती आज ती काय तर भाज्या पळेल. ती काय आम्हाला आता अंगवळणी पडल्या ना निराशा. कधी दिवस बदलणार आहे ती काय माहित आमचं. मला भिजवू नका बरं. हां कधी ना कधी बघणार होतो आपण ट्राय करणार होतो ते आज केला. आता एवढा म्हणजे कार्यकर्ते पण त्यांचा वाढ आहे यामध्ये कोणाला रायबाला त्यांचं टार्गेट आहे ही दोन रायबान ब्रह्मा राय ब्रह्मा कार्तिक त्यांच्यापेक्षा कार्तिक. काय होतं फक्त माहिती होतं अजून एक करंजवड्याचं दादा आहेत नव्हता, त्यासनी पण हो ती पण माझ्यासाठी म्हणजे धडपड तो म्हणते. तिला तरी देतो पण तुम्हाला म्हणजे आता अशी काय म्हणायची, असं म्हणजे निराशा होत्या. पण आपली कुठं तर पुण्य आहे की आपल्या बरोबर अशी चांगली माणसं पण जोडली गेली ती की जी आपल्यासाठी धडपडते. होय हो, निराशा झाली तरी कुठं ना कुठं आपल्यासाठी धडपडणारी चांगली माणसं येते. त्यामुळे आणि प्रोत्साहन येते की बाबा ही आपला विचार करते ती. हां त्यानंतर आहे का आणि आता मी काय करणार होतं एकटा जाऊ तुला माहिती होतं होय. मी आधी सांगितलं म्हणजे ही पण म्हणून कशाला कोणतं आहे नव्हता हां जाऊ कोणतं तुम्ही या आम्ही ठेवलेलं ते एकट्याला पहिलं मारायचं जाय थोड्या दादाचा फोन आला होय काय त्यांना. आणि सकाळी केलंय का म्हटलं केलंय आम्ही येणार आहे बास म्हणजे अशी भरपूर आहे ते आपल्याला मदत करणारी का ती बाहेरच्या गावची ती गं. मग ते कसं होतंय तेच बोलवा आता ही किती लांब आलेत, तांदूळवाडीतनं सकाळी इथं 8 वाजता पोहोचलेत. आता गेली आत्ता गेली ती, वाजले 2 वाजले असते. 2 वाजून 12 मिनिटं झालेत बरोबर. मग चला अजून अन्न नाही, पाणी नाही. मग तू जातेस का हो कुठला गट्टा बनवून रात्रीच आपलं संध्याकाळचं गयासनी पाणी पाजलंय ना, पिना त्या मी पाजलं आत्ता. नाट्यात नाही सगळ्यासनी पाणी पाजून बघितलं, कोणच पिना मग जाऊ मग आता कुठं करतेस नाही. आज केला असता पण हे सगळं भिजलं यावं पुन्हा आणि मला जाऊन कपडे बदलायला राहू दे लागतील. माझं मी कुठं करतो टाकतो तुम्ही असं पण आता घाण झालायस आणि तसं पण घाण झालायस. होय. आता मगाच कसं दिसत मगाशी मलाच कसं तर वाटलं होतं. बरोबर मी म्हणतो तू असं चालू आता बघ कसं दिसतं गयांचा उजेड दिसतोय की पांढरा. चालतंय चला प्रयत्नांती. काय ना आपण नारंग नाही कारण की हा. पळाली ती चांगली मला तुमचा असं बाजाला फेरा टाकून आला चेहरा बघितलाच की वाईट वाटतं, म्हणून मी कधीच तुम्हाला प्रयत्न करतो तुम्ही आतापर्यंत बघितलंयस तुम्ही कधी फेरा देऊन आलायस आणि मी तुमच्यावर अशी बोलले. मी कायमच अशी मवाळ आणि अशी शांत बोलते, कारण मला माहित आहे ह्यांच्या जीवाला त्यावेळेस किती वाईट वाटलेलं असते. आपण बोलणं पण चुकीचं आहे. पण आज जरा ह्यांनी असं बऱ्यापैकी रिलॅक्स आहेत, लय लोड नाही घेतलेला. तर चला जाते मी आता, कारण माझं पण थोडंसं घरातलं काम आहे. अजून मी जेवायची आहे. ह्यांनी मला बोलवलं आहे, जवळजवळ तास झालं. मी येऊन इथं बसली, सगळ्या नंदींचं शेण वगैरे काढलं, आवरलं. आता पाणी दाखवलं आल्या आल्या, पाणी काही पिली नाहीत. मग आता ह्यांनी डबल कुट्टी करणार आहेत. कुट्टी थोडीच आहे आणि आपल्या नंदींना घालणार आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या गायींची तब्येत.
मध्ये सगळीजण म्हणत होती गायी खराब झाल्या, तर आता तब्येत छान झाल्या त्यांची. बघू शकताय, ब्रह्माची मम्मी आणि रायबाची मम्मी आणि ही आपल्या बॉडीची चिकनी पुरगी. चला, आणि ही आपली मस्त मस्त लाली. आणि काल कमेंट आली ती बोकड आहे का, तर नाही, शिर्डी आणि लय भित्रे, लय म्हणजे लय भित्रे.